रुपाली रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कंडेन्स मिल्क शिकणार आहोत। हे कंडेन्स मिल्क आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात याचा वापर होतो, जसे की आपले केक, मिठाई, हलवा, पेढे ह्यामध्ये आपण ह्याचा वापर करतो। हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे, पण आज मी तुम्हाला ते होममेड शिकवणार। 1 कप साखर, पाव टेबलस्पून सोडा, 2 ग्लास, हे 2 ग्लास दूध आता आपण एका पातेल्यामध्ये काढूया। आणि हे गॅसवरती तापायला ठेवूया। आपण हे दूध तापायला ठेवलेलं आहे आणि ह्याला आता उकळी येईपर्यंत आपण वाट बघूया। आता आपले दूध चांगले उकळले आहे। यामध्ये आता आपण 1 कप साखर घालूया आणि त्यानंतर पाव चमचा सोडा घालूया। या दुधाला आता आपण सारखं हलवत राहूया। आपलं हे दूध आता बंथड झालेलं आहे आणि ह्याला खूप छान रंग पण आलेला आहे आणि मिल्कमेड साठी जी कन्सिस्टन्सी हवी आहे ती एकदम प्रॉपर आलेली आहे। आता आम्ही गॅस बंद करतोय आणि आता हे मिल्कमेड आपण थंड करायला ठेवणार। प्रकारे आपले हे कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे आणि आता आपण त्याला फूड कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ते खूप दिवस वेगवेगळ्या पदार्थांसाठी वापरता येईल आणि तुम्ही